अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारने फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती ही केंद्राला दिली। महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। राज्यातील शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असताना केंद्राकडे प्रस्तावच न दिल्याची माहिती आता समोर आली आहे। तर अतिशय धक्कादायक माहिती ही आत्ताच्या घडीची आपण बघतोय। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारकडून देखील त्यांना मदत मिळेल आणि त्याच केंद्राच्या मदतीकडे शेतकरी हे आस लावून बसलेले असताना हा धक्कादायक आता प्रकार समोर आलेला आहे। खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही स्वतःहूनच माहिती लोकसभेमध्ये दिली आहे। आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवण्यात आला नाही। तर अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नसल्याच्या बातमीवर विरोधकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। ही महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे। कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये, ताई आवाज उठवा। त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका दिली आहे। या भूमिकेचा जाहीर निषेध करते।